IPLच्या 22व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सवर शानदार विजय मिळवत स्पर्धेत आपली पकड मजबूत केली। चेन्नईनं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 5 बाद 192 धावांचा भक्कम डोंगर उभारला। मात्र KKRला 20 षटकात 7 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि चेन्नईनं हा सामना 32 धावांनी जिंकला। चेपॉकच्या मैदानावर KKRचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला। मात्र हा निर्णय फारसा फायदेशीर ठरला नाही। प्रथम फलंदाजी करताना चेन्नईची सुरुवात जरी डळमळीत झाली तरी आयुष मात्रे आणि संजू सॅमसन यांनी प्रत्येकी 38 धावांची महत्त्वाची खेळी करत डाव सावरला। यानंतर सरफराज खान आणि डेव्हॉल्ट ब्रेव्हिस यांनी मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करत चेन्नईला 192 धावांपर्यंत पोहोचवलं। कोलकाताकडून कार्तिक त्यागीनं 2 विकेट घेतल्या तर सुनील नरेनला 1 विकेट मिळाली। मात्र वैभव अरोरा आणि कॅमेरून ग्रीन महागडे ठरले। धावांचा पाठलाग करताना KKRला चांगली सुरुवात मिळाली नाही। फिन एलन अवघ्या 1 धावेवर बाद झाला। सुनील नरेन, अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले, तर रिंकू सिंग आणि कॅमेरून ग्रीन देखील आपली जादू दाखवू शकले नाहीत। शेवटी रोमन पॉवेल आणि रमनदीप सिंग चांगले खेळले, पण ते विजयासाठी पुरेसं नव्हतं। यंदाच्या हंगामात KKRला अद्याप एकाही विजयाची चव चाखता आलेली नाही। त्यामुळे कोलकाता संघाची गाडी कधी रुळावर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तुम्हाला काय वाटतं? कोलकाताच्या सततच्या पराभवामागचं कारण रहाणेची कॅप्टन्सी आहे की अजून काही? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि IPLचे अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण क्रिकेटचा खरा थरार हा इथेच आहे।